कशा आहात तुम्ही? माझा गळा बसलेला आहे आणि आता मुलगी उठलेली आहे. तिला शाळेत जायचे, तिचे क्लासेस सुरू झाले आहे 10वीचे. तर आता तिच्यासाठी मी बनवत आहे मस्त, काय म्हणतात त्याला, फ्रेंच फ्राईड. जे काय म्हणत असेल ते, मला काही येत नाही नाव वगैरे, पण छान मस्त मी तळून काढलेले आहेत बघा आता. आणि तेल झरपण्यासाठी मी थोड्याच्यात ठेवणार आहे. मुलगी तयारी करत आहे आता. तुमचा झाला का नाश्ता पाणी? माझे क्लास पण ओपन झालेले आहेत आता, मुलं पण आलेले आहेत. हे विकत आणलेले आहेत बघा पॉकेटमधनं. हां, आणि ते डीमार्टमधून आणलेले आहेत. तर आता मुलगी तयारी करते आहे, मी पण तयारी करत होती. केस करता करता थांबले मी. म्हटलं चला आधी तळून घ्यावं. बघा मुलगी आता तयारी करत आहे, ब्रश करत आहे. आणि तयारी झाली की मग लगेच ती नाश्ता करणार आहे. मी पण आंघोळ करायचे, मी आंघोळ करणार. आंघोळ झाल्याच्या नंतर मग तिला आता ती घेणार नाश्त्याला तिच्या हाताने. मग क्लास वगैरे झाले, माझे कामं झालेले आहे. कामं पण झालीत माझी, सगळे आवरून झालेली आहे कामं. आता मी फक्त मस्त तिला नाश्त्याला बनवून देत आहे. भांडे तर भांडेवालीच घासते, त्याच्यामुळे माझं काही टेन्शन नाही भांड्याचं मला. आणि माझी कामं तुम्ही बघू शकता पूर्ण झालेली आहे. झाड लोट सगळी झालेली आहे. आणि आता मस्त तिला फ्रेंच फ्राईड जे असेल ते, मला नाही म्हणतात बाबा, हे जे आपण ज्या पद्धती लावून घेतल्या आहे ना खाण्यापिण्याच्या, फार वाईट आहे. पण असो, काहीतरी नाश्त्याला पाहिजे म्हणून वेळेवर आता काय बनवायचं. शाळेत जायला वेळ पण होतो आहे. आता 10चे एक्स्ट्रा क्लासेस सुरू झालेले आहेत, त्याच्यामुळे तिच्यासाठी पटकन तिला तयार करून शाळेमध्ये पाठवावं लागतं. आधी मुलांचं, नंतर आपलं. म्हणतात ना, आधी लग्न कोंडाण्याचं. हां. तर तुमच्या घरी पण तुमच्या मुलांसाठी तुम्हाला अशीच व्यवस्था करावी लागते का? हा व्हिडिओ माझ्या मैत्रिणीसाठी आहे. नेहमी म्हणतात अशीच व्हिडिओ बनवते, तसेच पोस्ट टाकते. तर मी थोडे ब्लॉग बनवून टाकणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ पोस्ट ब्लॉग आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला ना तुम्ही लाईक कमेंट करत चला, शेअर करत चला आणि कमेंट पण करत चला. छान मस्त फ्राय करून घेत आहे बघा. मोबाईल धरून सगळा हात दुखून जातो. हा, तर बघा आता हे एवढे मस्त छान तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून सांगा बघू. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि ऐक, हात दुखून गेलाय माझा सगळा. बघा, तुम्हाला वाटेल की खूप पसारा आहे. नाही नाही, पसारा नाही आहे. हे मी एक्स्ट्रा भांडे काढलेले, याच्यावर धूळ बसली होती. ह्याच्यावर धूळ बसलेली होती म्हणून हे भांडे मी घासायला काढले वेगळे. माझा चहा पिऊन झाला तर चहाचा गंज. आणि हे सगळं पोळीचं हॉटपॉट आहे, तिखट मिठाचा डब्बा आहे. आणि इथे आता हे गे, आणि इथे मी ते म्हणजे पोटाला जेव्हा आपण उभं राहतो लागतं. मला ॲप्रनची सवय नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही असा काहीतरी कापड लावून ठेवते आणि मग इथे उभी राहते मी. तर चला जळून जायचं आपलं, नाही का? तर जळून द्यायचं नाही आहे. चला बंद करून देते. आणि विद्यार्थी पण आलेले आहेत, आता बंद करून देते. रात्रीचा एक पराठा उरलेला होता, तुम्हाला दाखवते. हा पराठा बनलेला होता, पण हा पराठा उरला. आणि हा पराठा कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला?
वांगे आणि कोबी मी एकत्र बॉईल केले कापून मस्त, आणि ते कणकीमध्ये छान मळले. त्यात तिखट, मीठ, मसाले, लसण, जिरं, अद्रक, सांबार सगळं टाकलं, मस्त भिजवलं. आणि भिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चीज टाकलं होतं. म्हणजे चीज टाकून पराठा बनवला, एक नंबर झाला. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी, जर तुमची मुलं भाजीपाला खात नसतील, व्हेजिटेबल खात नसतील, तर तुम्ही या प्रकारे तुमच्या मुलांसाठी म्हणजे हा पराठा बनवू शकताय तुम्ही. खूप चवीने खातात मुलं. चीज टाका त्याच्यामध्ये. चला तर मंडळी, माझा आता हात दुखून गेला आहे मोबाईल पकडून पकडून. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि शेअर करा, आणि आय डीला सपोर्ट करा, आणि आय डीला फॉलो करायला विसरू नका बरं का. ठीक आहे, चला भेटूया समोरच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.